नमस्कार आणि पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फ्लिप प्रोग्राममधील एक अतिशय महत्त्वाचे टूल रिमेडिएशन रिपोर्ट समजून घेणार आहोत. अनेक शिक्षक आम्हाला सांगतात, मी हा धडा आधीच शिकवला आहे, मी तो व्यवस्थित समजावूनही सांगितला आहे, पण माझ्या सर्व विद्यार्थ्यांना ही संकल्पना खरंच समजली आहे का? मी आत्मविश्वासाने पुढच्या धड्याकडे जाऊ शकतो का? याचे उत्तर सोपे आहे. कधी-कधी विद्यार्थी वर्गात लक्ष देऊन ऐकत असले तरीही त्यांच्याकडून चुका होतात, कारण एखादी संकल्पना त्यांनी चुकीच्या पद्धतीने समजून घेतलेली असू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला असे वाटू शकते की 1/8 हे 1/4 पेक्षा मोठे आहे, कारण 8 हा 4 पेक्षा मोठा आहे. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला असे वाटू शकते की गोचा पास्ट टेन्स गोएड आहे, कारण अनेक पास्ट टेन्स शब्दांच्या शेवटी ईडी येते. विद्यार्थ्यांचे असे गैरसमज दूर केले नाहीत तर पुढे सुद्धा ते त्याच चुका करत राहू शकतात. विद्यार्थ्यांना नेमके काय चुकीचे समजले आहे हे ओळखणे आणि ती संकल्पना त्यांना योग्य प्रकारे पुन्हा समजावून देणे, या प्रक्रियेला रेमिडिएशन म्हणतात. रेमिडिएशन रिपोर्ट तुम्हाला हेच काम करण्यासाठी मदत करते. विद्यार्थ्यांना कोणत्या संकल्पना समजलेल्या नाहीत, ते चुका का करत आहेत आणि त्या चुका लवकर आणि प्रभावीपणे कशा दूर करायच्या, हे रिमिडिएशन रिपोर्ट तुम्हाला सांगते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे तुमचे काम कमी होते. तुम्हाला स्वतःहून वेगळे रिव्हिजन लेसन्स तयार करण्याचीही गरज नाही. तुम्हाला प्रत्येक आन्सर शीट तपासण्याची किंवा त्याचे ॲनालिसिस करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना काय समजले नाही याचा अंदाज लावण्याची गरज नाही. हे काम फ्लिप तुमच्यासाठी करते. आता ही प्रक्रिया कशी होते ते समजून घेऊया. एखाद्या धड्याची वर्कशीट विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या OMR1 आन्सर शीट्स स्कॅन करायच्या आहेत. OMR शीट्स स्कॅन झाल्यानंतर फ्लिप संपूर्ण वर्गाच्या उत्तरांचे ॲनालिसिस करते आणि विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या समान चुका ओळखते. त्यानंतर 72 तासांच्या आत रिमिडिएशन रिपोर्ट शिक्षकांना थेट व्हॉट्सॲपवर पाठवला जातो. आता रिमिडिएशन रिपोर्टमध्ये नेमके काय असते ते समजून घेऊया. रिपोर्टमध्ये फक्त असे प्रश्न दाखवले जातात ज्या प्रश्नांची उत्तरे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी चुकीची सोडवली आहेत. शिक्षकांनी फक्त त्याच संकल्पनांवर लक्ष केंद्रित करावे. या चुका नेहमीच अचानक किंवा विनाकारण झालेल्या नसतात. अनेकदा एखादी संकल्पना चुकीच्या पद्धतीने समजल्यामुळे विद्यार्थी एकसारखी चूक करत असतात. संपूर्ण धडा पुन्हा शिकवण्याऐवजी ज्या संकल्पनांमध्ये विद्यार्थ्यांना अडचण येत आहे, फक्त त्याच संकल्पना पुन्हा समजावून सांगण्यासाठी हा रिपोर्ट मदत करतो. यामुळे वर्गातील महत्त्वाचा वेळ वाचतो. प्रत्येक प्रश्नासाठी रिपोर्टमध्ये एक पूर्ण टीचिंग प्लॅन दिलेला असतो. चला एक सॅम्पल रिपोर्ट पाहूया. रिपोर्टच्या पहिल्या भागात क्वेश्चन दिलेला असतो. हा वर्कशीटमधील असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी चुकीची सोडवले आहेत. यानंतर येतो रिपोर्टमधील सर्वात महत्त्वाचा भाग, क्लासरूम डिस्कशन. या भागात शिक्षकांसाठी एक रेडी टू यूज टीचिंग स्क्रिप्ट दिलेली असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्टेप बाय स्टेप विचारण्यासाठी सोपे प्रश्न दिलेले असतात. तुम्हाला स्वतः रिमेडिएशन स्क्रिप्ट तयार करण्याची गरज नाही. क्लासरूम डिस्कशनमध्ये दिलेला मजकूर तुम्ही थेट वर्गात वापरू शकता. दिलेला प्रश्न विद्यार्थ्यांना विचारा. त्यांना विचार करण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी थोडा वेळ द्या. वेगवेगळी उत्तरे देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या. विद्यार्थ्यांना उत्तर देता आले नाही तर रिपोर्टमध्ये दिलेल्या सजेस्टेड आन्सर्सचा वापर करू शकता. यामुळे रिमेडिएशन सेशन विद्यार्थ्यांसाठी इंटरॅक्टिव्ह होते आणि शिक्षकांनाही ते घेणे सोपे जाते. विद्यार्थी एखादा चुकीचा पर्याय निवडतात त्यामागे अनेकदा एक ठराविक कारण असते. क्विक कंपेअरमध्ये योग्य उत्तर का बरोबर आहे आणि इतर पर्याय का चुकीचे आहेत हे समजावून सांगण्यासाठी शिक्षकांना मदत केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना आपली चूक नेमकी कुठे झाली हे समजते
आणि तीच चूक पुन्हा होण्याची शक्यता कमी होते. कन्क्लुजनमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा मुख्य मुद्दा दिलेला असतो. पुढे जाण्यापूर्वी संकल्पनेची पुन्हा एकदा उजळणी करण्यासाठी या भागाचा वापर करा. संकल्पनेवर चर्चा झाल्यानंतर विद्यार्थी प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवतात. हा प्रश्न विद्यार्थी शिक्षकांच्या आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने सोडवू शकतात. यामुळे नुकतीच शिकलेली संकल्पना लगेच पुन्हा वापरण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते आणि विद्यार्थ्यांना संकल्पना आता योग्य प्रकारे समजू लागली आहे का हे शिक्षकांनाही लक्षात येते. शेवटी विद्यार्थी OMR 2 क्वेश्चन स्वतंत्रपणे सोडवतात. शिक्षकांनी हा प्रश्न फळ्यावर लिहायचा आहे. हा प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांची किंवा इतर विद्यार्थ्यांची मदत घेऊ नये. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः प्रश्न सोडून त्याचे उत्तर OMR 2 आन्सर शीटवर नोंदवायचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गैरसमज खरोखर दूर झाला आहे का हे आपल्याला तपासता येते. रिमेडिएशन पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांनी काय करायचे? रिमेडिएशन रिपोर्टमधील सर्व प्रश्नांवर वर्गात चर्चा झाल्यानंतर आणि विद्यार्थ्यांनी OMR 2 आन्सर शीट पूर्ण केल्यानंतर शिक्षकांनी फक्त OMR 2 शीट्स स्कॅन करायच्या आहेत. आता रिमेडिएशन सायकल पूर्ण झाली. विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे गैरसमज दूर झाले आहेत याची खात्री करून तुम्ही आत्मविश्वासाने पुढच्या धड्याकडे जाऊ शकता. लक्षात ठेवा, रिमेडिएशन रिपोर्ट म्हणजे जास्तीचे काम नाही. हे तुमचे शिकवण्याचे काम अधिक सोपे आणि प्रभावी करण्यासाठी तयार केलेले टूल आहे. विद्यार्थ्यांना नेमकी कुठे अडचण येत आहे हे शोधण्यात तासनतास घालवण्याऐवजी फ्लिप ते तुमच्यासाठी ओळखते. स्वतः रिव्हिजन लेसन तयार करण्याऐवजी फ्लिप तुम्हाला रेडी टू यूज क्लासरूम डिस्कशन देते आणि संपूर्ण चॅप्टर पुन्हा शिकवण्याऐवजी नेमके काय पुन्हा शिकवायचे आणि ते कसे शिकवायचे हे रिपोर्ट तुम्हाला सांगते. फ्लिप तुमचा वेळ आणि मेहनत वाचवते. तुम्हाला स्वतः रिव्हिजन लेसन्स तयार करण्याची गरज नाही. संपूर्ण धडा पुन्हा शिकवण्याऐवजी नेमके काय आणि कसे पुन्हा शिकवायचे हे रिपोर्ट तुम्हाला सांगते. एका रिमेडिएशन सेशनमध्ये विद्यार्थ्यांचे लर्निंग सुधारून तुम्ही आत्मविश्वासाने पुढच्या धड्याकडे जाऊ शकता. रिमेडिएशन रिपोर्टचा नियमित वापर केल्यास विद्यार्थ्यांचे लर्निंग सुधारते आणि शिक्षकांना कमी मेहनतीत अधिक प्रभावीपणे शिकवता येते. धन्यवाद आणि शिकवण्यासाठी शुभेच्छा.